संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील 2274 क्रमांकाचा अभंग आहे. फुकाचे ते लुटासार फारे अमर सदैव, नाही गर्भवास पुढती डोंगर जळती दोषांचे. उदंड भावे उदंड घ्यावे नाम गावे आवडे, तुका म्हणे घरीच्या घरी देशावरील सिनेजे. याप्रमाणे महाराजांना खऱ्या सुखाची प्राप्ती झाली होती. खऱ्या परमेश्वर जो आहे आनंदघन स्वरूपाचा, त्याची प्राप्ती झाली होती. आणि त्याने ते सर्व लोकांना, सर्व जनतेना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या विविध अभंगातून त्यांचं एकच सार आहे, त्याने आनंद प्राप्त करण्याचे जे मार्ग आहेत ते त्यांनी त्यांच्या अभंगातून सांगितलेले आहेत. फुकाचे ते लोटसार, हे जे फारे अमर सदैव, हे स्वस्तातलं आहे, फुकटातलं आहे. तुम्हाला यासाठी पैसे द्यायची काही गरज नाही आणि अत्यंत सोपं आहे. असं असताना आपण त्यात रममान झालं पाहिजे. परमेश्वर सुखामध्ये रममान झालं पाहिजे. जे संसारिक जे सुख आहे ते अनित्य आहे, टिकणारं नाही. ते जे नित्य सुख आहे ते परमेश्वराचं सुख आहे. परमेश्वराचे नामस्मरणात जे सुख आहे ते भौतिक वस्तू प्राप्त करण्यात सुख नाही. फुकाचे ते लुटासार फारे अमर सदैव, नाही गर्भवास पुढती डोंगर जळती दोषाचे. तुम्ही एक मनाचा दृढ निश्चय करा. मनात तुमच्या खात्री बाळगा. मनामध्ये एक असणारा परमेश्वर, परमेश्वर अनेक नाही, एकच असला परमेश्वर, त्याचं प्रेमाने नामस्मरण करा. हृदयामध्ये त्याला ठेवून द्या आणि तुमचं कार्य तुम्ही चांगल्या प्रकारे करा. त्या कार्यामध्ये आसक्ती ठेवू नका. आसक्ती परमेश्वरामध्ये ठेवा. तुमचं कार्य हे चांगल्या प्रकारे, उत्तमातल्या उत्तम प्रकारे होईल. त्या कार्याला दर्जा प्राप्त होईल. तुम्ही त्या कार्यामध्ये श्रेष्ठ दर्जाचे गणला जाल. फक्त ते कार्य करत असताना ते कार्य परमेश्वराचं आहे, परमेश्वरासाठी करत आहे. परमेश्वर जो आनंदघन स्वरूपाचा आहे तो माझ्या हृदयामध्ये समावलेला आहे. ही भावना कार्य करत असताना हृदयात, मनात ठेवली पाहिजे. उदंड भावे उदंड घ्यावे नाम गावे आवडी, भरपूर घ्या. आपण जर आवडीचं पंचपक्वान्न आपल्या समोर जर ठेवलं तर आपण ते जास्त प्रकारे खाऊ नाही शकत. त्याला एक लिमिट आहे. ठीक आहे, इच्छा आहे, पण ताट वाढलेलं आहे, खायची इच्छा आहे. जास्त खाल्लं तर अजीर्ण होईल आणि पुन्हा मग दवाखान्यामध्ये जायची वेळ येईल. परंतु हे नामस्मरण, हे परमेश्वराचं गुणगान, हे परमेश्वराचं प्रेम सुख, हा जो विश्वामध्ये जो आनंद समावलेला आहे, जे सुख समावलेलं आहे, जेवढी तुमची कॅपॅसिटी असेल तेवढं तुम्ही त्यातून घ्या. त्याला बंधन नाही, अजीर्ण होणार नाही. मुद्दलाचं एकाचं 10 होणार, 10चं 100 होणार, या प्रकारे याला लिमिट नाही.
याला बंधन नाही आणि हे सगळ्यात स्वस्त आहे. सुखाच फक्त तुमच्या मनामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे, त्याच क्षणी तुम्ही आनंदाचे धनी व्हाल, परमेश्वराचे धनी व्हाल. नाम गावे आवडी, नामस्मरण करताना परमेश्वराचं अंतकरणातून नामस्मरण करताना आवडीनं गायन घेतलं पाहिजे. ते तुका म्हणे घरीच्या घरी देशा उपरी नसे निजे. यासाठी काही तीर्थाटन करायची गरज नाही. आजकाल लोक तीर्थाटन करतात, आपल्याकडे घरी आपल्या गावात मंदिर नसलं तर दूरदूरच्या मंदिरात जातात, पैशाचा अपव्यय करतात. एवढं करूनही त्यांचा परमेश्वरावर भाव नसतो. तर त्या अशा कृतीवर, अशा कार्यावर देशाटन करायची गरज नाही, असं या चरणातून महाराज सांगतात. तुका म्हणे घरीच्या घरी देशावरी नसे निजे. देशावर जायची गरज नाही. तुमचे घर जिथं असताल, तुम्ही तिथं झोपडीत असताल झोपडीत, बंगल्यात असताल बंगल्यात, रस्त्यावर असताना रस्त्यात, कार्य करत असताना काम करत असताना सुद्धा तुम्ही हे नामस्मरण घेऊ शकता. आता याबाबत माझा मी तुम्हाला एक अनुभव सांगतो. 1987ची गोष्ट आहे. मी MFS परीक्षा देण्यासाठी मुंबईला गेलो होतो. माझं नामस्मरण हे सारखं चालूच होतं. माझा प्रत्यक्ष जीवनात आलेला अनुभवसुद्धा मी या अभंगातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळेस मी तरुण होतो आणि नामस्मरण हे मला एक प्रकारे एक जिज्ञासा म्हणून मी या अध्यात्माकडे वळलेलो होतो. आणि त्याप्रमाणे नामस्मरण आमचे उत्तरेश्वर माऊली त्यांनी एक मला जप दिला होता. तो मी नामस्मरण नेहमी करत असे. परीक्षेमध्ये मी माझं नामस्मरण सारखं उत्तरपत्रिका लिहिते वेळेस माझा हा प्रत्यक्ष अनुभव आहे. खोटं सांगून तुम्हाला त्यामध्ये मला काही प्राप्ती होणार नाही. आणि नामस्मरण माझं सारखं चालू होतं आणि माझी उत्तरपत्रिका लिहिणं सुद्धा चालू होतं. अभ्यास केलेला होता, अभ्यास केलेला नाही असं नाही, परंतु मला एवढी गॅरंटी, नामस्मरणावर जास्त माझा भर होता. उत्तरपत्रिका मी लिहित होतो. उत्तरपत्रिका 3 घंट्याची लिहून गेली. आणि ज्यावेळेस रिझल्ट आला त्यावेळेस मी महाराष्ट्रातून 87ला फर्स्ट पार्टमध्ये पहिला आलो होतो. याचा अर्थ मी 3 घंटे उत्तरपत्रिका लिहित होतो, परंतु माझं नामस्मरण चालू होतं. हात चालत होता, डोक्यामध्ये नाम चालू होतं. म्हणजे या प्रकारे परमेश्वराचं नाव घेताना कार्य हे उत्तम दर्जाचं होतं. हे माझ्या प्रत्यक्ष अनुभवावरून सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे कार्य करत असताना परमेश्वरी भाव हा असणं आवश्यक आहे. परमेश्वर एकच आहे, परमेश्वर अनेक नाही. प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा परमेश्वर हा एकच आहे. त्या परमेश्वराचं गुण गात असताना, प्रेमाने त्याला आळवीत असताना तुमच्या कार्यापासून तुम्ही परावर्तित व्हायची गरज नाही. तुम्हाला देशाटन करायची गरज नाही. रावळात मंदिरात त्याला हुडकायची गरज नाही. आपण जिथे असाल तिथे फक्त परमेश्वराचे प्रथम स्थान देऊन कार्य करीत राहावे. तुम्हाला ते कार्य तुमचं सक्सेसफुल राहील. तुम्ही त्यात यशस्वी व्हाल, कार्य दर्जेदार होईल आणि आपण आपल्या राष्ट्राचे, आपल्या देशाचं आणि पर्यायाने जगाचं सुद्धा यामध्ये विश्वाचं कल्याण असा आहे. विश्वकल्याणाचा हा मंत्र आहे.
हिंदू संस्कृती विश्व कल्याणाचे विचार करणारी आहे. त्यामुळे या अभंगातून महाराजांनी परमेश्वराबद्दल प्रेम करण्याचे, परमेश्वरावर प्रेम करण्याचे, परमेश्वराचे गुणगान गाण्याचे आणि आपलं कार्य चांगल्या प्रकारे करण्याबद्दल सूचित केले आहे.